आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं मोनाली प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो दिता। मुखेल खबरो संसदेच्या दोन्ही सभागारांनी काल केंद्रीय अर्थसंकल्प 2024-2025 हाचेर चर्चा सुरू जाली। ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री डेव्हिड लेमी हांणी काल सांजवेळा नवी दिल्लींत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांची भेट घेतली। भारत ब्रिटना बरोबरचे द्विपक्षीय संबंद आनीक घटमूट करपाक कटिबद्ध आसा अशें मोदी हांणी सांगलें। भारतीय हवामान खात्यान फुडले कांय दीस देशाच्या अस्तंत आनी मध्य भागांत अति उटंगार ते उटंगाराचो पावस पडपाचो अदमास उक्तायला। पॅरीस ऑलिंपिक 2024 आज उक्तावण सुवाळ्याचे एक दीस आदीं भारत आपली मोहीम सुरू करतलो। आतां पुराय खबरो संसदेच्या दोन्ही सभाघरांनी काल केंद्रीय अर्थसंकल्प 2024-2025 विशीं चर्चा सुरू केली। तशेंच लोकसभा आनी राज्यसभेन केंद्र शासीत प्रदेश जम्मू काश्मीराच्या 2024-2025 वर्साच्या अर्थसंकल्पाचेरूय चर्चा सुरू केली। राज्यसभेन चर्चेक सुरवात करतना काँग्रेसचे खासदार पी चिदंबरम हांणी बेरोजगारी आनी म्हारगायेचे मुद्दे उपस्थित केले। लोकसभेन चर्चेक सुरवात करतना काँग्रेसच्या कुमारी सैलजा हांणी देशांत बेरोजगारी दिसान दीस वाडत आसा अशें सांगून बेरोजगारीचो मुद्दो उपस्थित केलो। केंद्र सरकाराच्या खात्यांतल्यो रित्यो सुवाती भरपा खातीर सरकार पावलां कित्याक उबारना असो प्रश्न तांणी केला। काँग्रेस फुडाऱ्यांनी हरियाणांतल्या बेरोजगारी बद्दलूय उलोवप केलें। चर्चेन भाग घेतना भाजपचे बिप्लब कुमार देब हांणी म्हळें, नरेंद्र मोदी सरकारान अर्थीक वेवस्था पारदर्शक केल्या। समाजवादी पक्षाच्या वीरेंद्र सिंग हांणी भाजप फुडारपणा खालच्या केंद्र सरकारान केंद्रीय अर्थसंकल्पान उत्तर प्रदेशा कडेन दुर्लक्ष केलां असो आरोप केलो। ह्या चर्चेन वांटो घेतना टीएमसीचे खासदार अभिषेक बॅनर्जी हांणी रोजगार, नोटबंदी आनी विरोधी फुडाऱ्या आड केंद्रीय एजन्सीचो कथीत गैरवापर केल्ल्याच्या मुद्द्याचेरूय सरकाराचेर खर टिका केली। केंद्रीय अर्थसंकल्पान तामिळनाडू कडेन दुर्लक्ष केल्ल्याचो आरोप डीएमकेचे दयानिधी मारन हांणी केलो। विंडफॉल टॅक्सा विशीं श्वेतपत्रिकाची मागणी तांणी केली। हुंवार नियंत्रणा खातीर तामिळनाडूक ₹1 लेगीत दिवना असो आरोप मारन हांणी केलो। जेडीयूचे दिनेश चंद्र यादव हांणी बिहाराच्या सहरसा हांगा विमानतळ आनी एम्स बांदपाची मागणी सरकारा कडेन केल्या। तेलुगू देसम पक्षाचे श्रीप्रत मत्तुकुमिल्ली हांणी केंद्रीय अर्थसंकल्प दूरदर्शी आनी विकसीत भारता प्रती सरकाराच्या अटल वचनबद्धतेचें उदाहरण अशें म्हळां। राष्ट्रवादी काँग्रेस एसपी च्यो खासदार सुप्रिया सुळे हांणी जम्मू काश्मीरान विधानसभा वेंचणुको घेवपाची विनंती सरकाराक केली। ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री डेव्हिड लेमी हांणी काल सांजवेळार नवी दिल्लींत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांची भेट घेतली। ह्या बसके उपरांत मोदी हांणी सांगलें, भारत ब्रिटना कडेन द्विपक्षीय संबंद आनीक घटमूट करपाक कटिबद्ध आसा। परस्पर फायद्याची मुक्त वेपार कराराक अंतीम रूप दिवपाच्या इच्छेक प्रधानमंत्र्यांनी येवकार दिलो। परराष्ट्र मंत्रालयान सांगलें, ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री ह्या नात्यान भारताच्या पयल्या भेटीन लेमी हांणी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल हांची भेट घेतली। परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर हांचे कडेन जाल्ल्या चर्चेंत भारत यूके व्हर्च्युअल समीट 2021 वेळार मान्य जाल्ल्या रोडमॅप 2030चो सुद्दां आढावो घेतलो आनी आतां मेरेन जाल्ल्या प्रगती बद्दल समाधान व्यक्त केलें। दोन्ही देशांनी वेपार आनी गुंतवणूक, संरक्षण आनी म्हायती तंत्रगिन्यान, कृत्रीम बुद्धिमत्ता, नवनिर्माण, हवामान बदल आनी हरीत उर्जा ह्या प्राधान्य क्षेत्रांतल्या द्विपक्षीय सहकार्याचेर भर दिलो आनी ब्रिटन भारत तंत्रज्ञान सुरक्षा फुडाकाराक येवकार दिलो। भारत आनी यूकेन परकीय व्यापार कराराच्या वाटाघाटीन जाल्ल्या म्हत्वपूर्ण प्रगतीचें कौतुक केलें। ह्या बसकेन डॉ जयशंकर आनी लेमी हांणी परस्पर हिताच्या प्रादेशीक आनी जागतीक मुद्द्यांचेरूय भासाभास केली। ब्रिटनान नवें सरकार स्थापन जाले उपरांत परराष्ट्र मंत्र्यांची भारत भेट पळयल्यार दोन्ही देशां मदीं संबंद घटमूट करपाची आनी व्यापक रणनीती भागीदारीची वचनबद्धताय दिसून येता। ह्यो खबरो तुमी आकाशवाणी वयल्यान आयकतात। 2024-25 वर्सा बायलांचे कल्याण आनी सशक्तीकरणा खातीर जेंडर बजेट वांटप ₹3.3 लाख कोटी आसा अशें केंद्रीय बायलां आनी बाल विकास मंत्री अन्नपूर्णा देवी हांणी सांगलां।
नवी दिल्लीन प्रसार माध्यमाकडे उलयतना मंत्र्यांनी सांगले 2023-24 वित्तीय वर्सा परस हे वाटप 37.3% चड आसा. हाचे वयल्यान सरकारचो महिला सक्षमीकरणाचो संकल्प दिसून येता अशें तांणी म्हळें. विकसीत भारत घडोवपाच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या संकल्पाक अनुसरून सरकार महिला विकासा कडल्यान महिला फुडारपणा खालच्या विकासा कडेन वाटचाल करता अशें तांणी म्हळें. रेल्वे अर्थसंकल्पांतलो म्हत्वाचो भाग रेल्वे सुरक्षीतताय वाडोवपा खातीर दिला अशें रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हांणी सांगलां. नवी दिल्लीन काल पत्रकार परिशदेंत उलयतना वैष्णव हांणी सांगलें सुमार 2,62,000 कोटी रुपयांच्या वट्ट अर्थसंकल्पांतल्यान 1 लाख कोटी रुपया परस चड पयशे रेल्वे सुरक्षे संबंदीत उपाय येवजणे खातीर दवरल्यात. पंजाबा खातीर 5,147 कोटी रुपयांच्या विक्रमी बजेटची तरतूद केल्या अशें तांणी सांगलें. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हांणी काल जाहीर केलें की केंद्र सरकारान महाराष्ट्रा खातीर 2024-25 वित्तीय वर्सा खातीर 15,940 कोटी रुपयांची अर्थसंकल्पांत तरतूद केल्या, जी फाटल्या एनडीए सरकारच्या बजेटापेक्षा 13.5% चड आसा. एकनाथ शिंदे आनी देवेंद्र फडणवीस हांच्या फुडारपणा खाला रेल्वे खात्यांतले रखडलेले प्रकल्प चड नेटान फुडें वतात अशें वैष्णव हांणी सांगलें. अमृत भारत स्टेशन येवजणे खाला राज्यात 128 रेल्वे स्टेशनांचो पुनर्विकास सुरू आसा अशें वैष्णव हांणी सांगलें. 2014 वर्सा सावन आतां मेरेन 929 रेल्वे फ्लायओव्हर आनी अंडरब्रिज बांदल्यात अशें तांणी म्हळें. तेलंगणाचे उपमुखेलमंत्री आनी अर्थमंत्री मल्लू भट्टी विक्रमार्क आज विधानसभेन राज्याचे 2024-25 वर्साचे वर्सुकी अर्थसंकल्प सादर करतले. सेबीन केल्ल्या एका अभ्यासान इक्विटी रोख विभागांतल्या 70% परस चड वैयक्तीक इंट्राडे वेपाऱ्यांक 2022-23 वित्तीय वर्सा लुकसाण जालां अशें दिसून आयलां. तशेंच 2018-19 वित्तीय वर्साच्या तुळेन 2022-23 वित्तीय वर्सा इक्विटी रोख विभागांत इंट्राडे ट्रेडिंगान वांटो घेवपी व्यक्तींच्या संख्येत 300% परस चड वाड जाल्ल्याची अभ्यासान नमूद केला. अहवाला प्रमाण इक्विटी रोख सेगमेंटान वेपार करपी दर 3 व्यक्तींपैकी सुमार 1 व्यक्ती इंट्राडे वेपार करता. फायदो मेळोवपी वेपारा परस सरासरी लुकसाण जावपी वेपारांचो आंकडो चड आसा अशें अहवालान म्हळां. सेबीन निरीक्षण केलें की 30 वर्सां परस उणी पिराय आशिल्ल्या तरणाट्यान इंट्राडे वेपाऱ्यांचो वांटो 2018-19 वर्साच्या तुळेन 2022-23 वर्सा 48% मेरेन वाडला. भारतीय हवामान खात्यान फुडले कांय दीस देशाच्या अस्तंत आनी मध्य भागांत सामको उटंगार ते उटंगाराचो पावस पडपाचो अदमास उक्तायला. फाल्यां मेरेन गुजरात, कोंकण, गोंय आनी महाराष्ट्रांत सामको घोग्यांनी पावस पडटलो आनी त्या उपरांत मुसळधार ते अतिमुसळधार पावस पडटलो अशें IMDन सांगलां. कर्नाटकांतले दर्यादेगेवेले वाठार आनी ओडिसांत कांय सुवातींनी फाल्यां मेरेन उटंगाराचो पावस पडपाची शक्यताय आसा. पॅरिस ऑलिंपिक 2024 आज उक्तावण सुवाळ्याच्या एक दीस आदीं भारत आपली मोहीम सुरू करतलो. तिरंदाजीच्या वैयक्तीक मानांकन फेरयेन दीपिका कुमारी, अंकिता भगत, भजन कौर, बी धीरज, तरुणदीप रॉय आनी प्रवीण जाधव हे भाग घेतले. तिरंदाजीन ऑलिंपिक पदकाचो दुश्काळ मोडून काडपाचे भारतीय पंगडाचे ध्येय आसा. भारतीय वेळा प्रमाण बायलांची रँकिंग फेरी दनपारां 1 सुरू जातली जाल्यार दादल्यांची रँकिंग फेरी 5:45 वरांचेर सुरू जातली. हेर टप्पे 28 जुलय ते 4 ऑगस्ट ह्या काळांत जातले. बायलांच्या आशिया कप क्रिकेट सर्तीच्या उपांत्य फेरयेन फाल्यां आदलो वस्ताद भारत बांगलादेशा आड खेळटलो जाल्यार यजमान श्रीलंका फाल्यां पाकिस्ताना आड खेळटलो. दोनूय मॅची डंबुलान जातल्यो. निमाणे परतून एक फावट कांय मुखेल खबरो. संसदेच्या दोन्ही सभाघरांनी काल केंद्रीय अर्थसंकल्प 2024-2025 चर्चा सुरू जाली. ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री डेव्हिड लेमी हांणी काल सांजवेळा नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांची भेट घेतली. भारत ब्रिटना बरोबरचे द्विपक्षीय संबंद आनीक घटमूट करपाक कटिबद्ध आसा अशें मोदी हांणी सांगलें. भारतीय हवामान खात्यान फुडले कांय दीस देशाच्या अस्तंत आनी मध्य भागांत अति उटंगार ते उटंगाराचो पावस पडपाचो अदमास उक्तायला. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो.